हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय घरकुल। तर मैत्रिणींनो, उन्हाळ्याच्या दिवसात आपण दही लावतो, परंतु त्यात खूप असं पाणी येतं, म्हणजे दही असं घट्टसर लागलं जात नाही। तर हे असं घट्टसर अगदी आपण डेअरीतनं आणतो मलाईदार दही कसं करायचं हे आज आपण या व्हिडिओत बघणार आहोत। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर सगळ्यात आधी मी इथं काय केलंय, एक पातेलं गरम करायला ठेवलं होतं। त्यात आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे। मी इथं स्टीलचं पातेलं घेतलं आहे, म्हणजे आपलं जे दूध असेल तर ते खाली लागू नये, करपू नये म्हणून थोडंसं पाणी घालायचं, अगदी 2-3 चमचे एवढं। आणि नंतर ते त्या आपलं जे काही दूध असेल, तुम्ही गवळ्याकडचं दूध घेत असाल किंवा पॅकेटचं असेल तर कुठलंही दूध आपण इथं घ्यायचं आहे। तर इथं मी 1 लिटरच्या प्रमाणात असं हे दूध घेतलं आहे आणि याला आपण नॉर्मल जसं आपलं दूध तापवतो तसं तापवून घ्यायचं आहे। लो टू मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला याला तापवायचं आहे, खूप गॅस फास्ट करायचा नाही। आता इथं साई थोडी थोडी येत चालली आहे, तर आपण काय करायचं, चमच्याने ती दुधातच मिक्स करत जायची, म्हणजे कडेला जी काही साई मलाई लागेल ती अशा काढत आपल्याला दुधात मिक्स करायची आणि याला छान अशी उकळी आणून द्यायची। आणि हो मैत्रिणींनो, तुम्ही आज पहिल्यांदाच जर चॅनलवर आला असाल तर चॅनलला एकदा भेट द्या आणि व्हिडिओज आवडले तर सबस्क्राईब जरूर करा। तर आता इथं आपल्या दुधाला तुम्ही बघू शकता उकळी येत आहे। तर आपलं काय करायचं, हे दूध जेवढं आपण त्यात आधी सुरुवातीला पाणी टाकलं होतं तेवढा रेशो खाली एक अटेपर्यंत आपल्याला हे दूध तापवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता एवढ्या प्रमाणात आपलं दूध आटलेलं आहे। तर आता इथं आपण गॅस बंद करणार आहोत आणि याला आपण थोडं कोमट होईपर्यंत ठेवून देणार आहोत। लगेच इतक्या गरम दुधात कधीच दही लावायचं नाही, यामुळं पण आपलं दही पाणीदार किंवा आंबट होऊ शकतं। आता इथं बरंचसं थंड झालं आहे, म्हणजे अगदी आपण इथं बोटाने चेक करू शकतो की हाताला सोसवेल एवढंसं असं ते कोमट असावं। आता काय करायचं, ह्याला थोडं साईडला ठेवूयात आणि इथं मी 3 चमचे आपलं दही घेतले विरजन म्हणून। तर त्याला आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे, म्हणजे काय असतं दह्यामध्ये छोट्या छोट्या अशा गुठळ्या असतात, तर त्या आपल्याला पूर्ण हे करून घ्यायच्यात, मेल्ट करून घ्यायच्यात। यामुळं काय होतं, आपलं जे काही दही बनेल ते असं एक समान, किंवा जसं आपलं डेअरीमध्ये मिळतं ना अगदी केक, चीज, पनीर कशा स्वरूपात असतात, अगदी तसं हे घट्टसर दही, म्हणजे याच्या वड्या छान पडतात। तर यात आपण काय करायचं, फेटल्यानंतर थोडं जे आपण तापवलेलं दूध आहे ते घालायचं आणि पुन्हा एकदा फेटून घ्यायचं, म्हणजे आपल्याला ह्याला ज्यावेळेस दुधात आपण मिक्स करू तर हे थोडंसं लिक्विडी असेल तर ते व्यवस्थित सगळीकडे मिसळल्या जाईल आणि आपलं दही हे छान घट्टसर लागल्या जाईल। म्हणून यालाही आपल्याला व्यवस्थित एखादं मिनिट फेटून घ्यायचं आहे। आता आपण ह्या पातेल्यात जे दूध तापवलं त्याच भांड्यात आपल्याला कधीच दही लावायचं नाही। दही लावण्यासाठी शक्यतो तुम्ही अशी पसरट भांडी घ्या। मी इथं स्टीलचं एक माझं पसरट भांडं आहे ते घेतलं आहे, तुम्ही इथं मातीचं किंवा काचेचंही भांडं घेऊ शकता। आता काय करायचं, हे जे आपण फेटून घेतलेलं विरजन आहे ते यावरती टाकून पूर्ण भांड्याला त्याला असं ग्रीस करून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं दही हे एक समान राहतं आणि असं पाणीदार होत नाही, घट्टसर होतं। फक्त इथे एक सांगूशी वाटतंय की दही कधीच तुम्ही ॲल्युमिनियमच्या भांड्यात लावू नका, कारण केमिकल प्रोसेस होती आणि ते आपल्या शरीरासाठी अजिबात चांगलं नाही। तर असं स्टीलच्या किंवा काचेच्या, मातीच्या भांड्यात तुम्ही दही लावू शकता। आता इथं व्यवस्थित आपण सगळीकडं विरजन पसरून घेतलं आहे, त्यानंतर आपलं हे जे दूध आहे ते आपण या भांड्यात घालून घेणार आहोत। दही कधी पण असं पसरट भांड्यात तुम्ही लावलं ना तर अगदी छान ते घट्टसर होतं आणि एक समान राहतं। आता हे उरलेलं विरजन पण आपल्याला यात घालायचं आहे आणि जर तुमच्याकडे जर विरजन नसेल तर ह्या स्टेपला तुम्ही थोड्याशा दुधात लिंबू रस टाकून त्याला फेटून ही यात घालू शकता, तर दही लागलं जातं। आणि त्यानंतर आपलं याला चांगलं असं ढवळून मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे पूर्ण जे दही असतं, विरजन असतं, ते सगळं ह्याच्यात आपल्या दुधात व्यवस्थित मिक्स होईल। या अशा छोट्या छोट्या टिप्स जरी तुम्ही फॉलो केल्या तर अगदी डेअरीतलं, मार्केटला जसं दही मिळतं तसं आपण आपल्या घरी लावू शकतो।
आता काय करायचं, ह्या दुधाला झाकून आपल्याला 4 तास असंच बाहेर ठेवायचं आहे. 4 तास त्याला व्यवस्थित सेट झाल्यानंतर शेवटचा 1 तास जो असतो तो आपण याला फ्रीजमध्ये ठेवणार आहोत. म्हणजे ते सेट व्हायला चांगली मदत होते. म्हणजे आपल्याला इथं 5 तासात दही छान तयार होऊन येतं. तर आता इथं मी एकूण 5 तास असं हे दही ठेवलं होतं. 4 तास बाहेर आणि 1 तास फ्रीजमध्ये. तर तुम्ही बघू शकता एकदम असं छान घट्टसर दही लागलं आहे. कुठंच असं पाण्याचं हे दिसत नाही आहे. नाही तर बहुतांशी बरेच काय होतं, दही खाली बसलं जातं, वरती पाणी असतं किंवा कडेने पाणी असतं. आणि आता तुम्ही बघू शकता मी इथं चमच्याने हे घेतलं आहे तर छान अशी वड्या निघत आहेत. म्हणून ही अशा काही छोट्या ह्या टिप्स वापरून तुम्ही जर दही लावलं तर असंच मस्त घट्टसर दही होईल की अगदी तुम्ही सुरीनेही त्याला कापू शकता असं. आणि क्रीमी टेक्स्चरही होतं की आपण ते थोडंसं आटून घेतलं होतं म्हणून एक चवी त्याची चांगली लागते. तुम्ही पाहू शकता इथं सुरीने याचे पीसेस कट करते. इझिली असं हे छान मलाईदार घट्टसर आपलं दही झालं आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल